राम राम शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील बाजारपेठेतील कापूस या शेतमालाचे बाजारभाव। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, पहिली जी बाजार समिती आहे इथे सावनेरी बाजार समिती आहे। इथं 1500 क्विंटलचा इथे आवक होता। 7050 रुपये कमीत कमी दर आणि 7100 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। नंतरची बाजारपेठ राळेगाव ही बाजारपेठ आहे। 2000 क्विंटलचा इथे आवक होता। 7000 रुपये कमीत कमी दर आणि 7565 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। नंतरची बाजारपेठ आहे मारेगाव ही बाजारपेठ आहे। 502 क्विंटलचा या बाजारपेठेला आवक होता। 6850 रुपये कमीत कमी दर आणि 7250 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापसाला भेटला। नंतरची बाजारपेठ मित्रांनो पारशिवनी ही बाजारपेठ आहे। 291 क्विंटलचा इथे आवक होता। 6850 रुपये कमीत कमी दर आणि 7100 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला भेटला। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, कारण डेली बेसिसवर मी इथे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो। नंतरची बाजार समिती देऊळगाव राजा ही आहे। 317 क्विंटलचा इथे आवक होता। 6800 रुपये कमीत कमी दर आणि 7750 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला होता। नंतरची बाजारपेठ हिंगणघाट ही बाजारपेठ आहे मित्रांनो। 3000 क्विंटलचा इथे आवक होता। 6000 रुपये कमीत कमी दर आणि 7705 रुपये जास्तीत जास्त दर इथे कापूस या शेतमालाला होता। हे मित्रांनो 22 तारखेचे भाव आहे। इथे बघू शकता अमरावती बाजारपेठेत 70 क्विंटलची आवक होती। 6800 रुपये कमीत कमी दर आणि 7350 रुपये जास्तीत जास्त दर 22 तारखेला अमरावती या बाजारपेठेत कापसाला होता। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।